उपासना उपासना उपासना. ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, मनुष्य आणि देव यामधील उत्तम संभाषण जर पाहायचे असेल तर ते म्हणजे दुसरे शमूएल याचा 7वा अध्याय. यामध्ये आपणास देवाची दया कृपा दिसून येते, पण त्याबरोबरच देवाबद्दलचा उत्तम अनुभव जेव्हा घेतला जातो तेव्हा मनुष्य कृतज्ञतेने कसे संभाषण करतो हे पाहणे खरोखरच विलक्षण आहे. आपण जितका देवाचा अनुभव आमच्या जीवनात घेतो त्याहीपेक्षा कितीतरी अधिक पटीने तो आमच्यावर कृपा करीत असतो. याचाच अर्थ आम्हाला त्याची कृती समजत नाही, त्याची कृपा ओळखू येत नाही. परंतु आजच्या अध्ययनातील दाविदाचे संभाषण जर आपण नीट ऐकले तर आपणास आढळून येईल की आम्ही कितीतरी मागे आहोत. होय प्रियांनो, चला आपण अध्ययनास सुरुवात करून या गोष्टी नीट समजून घेण्याचा प्रयत्न करू. श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही शमूएलाच्या दुसऱ्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. 7वा अध्याय आम्ही सुरू केलेला आहे. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यानो की कशा प्रकारे दाविदाने आपल्या मनात परमेश्वराकरिता निवासस्थान बांधण्याची योजना केली. त्याच्या मनात ही इच्छा होती की मी परमेश्वरासाठी एक मंदिर बांधावे. परंतु परमेश्वराने म्हटले की मी कधी अशा प्रकारची इच्छा कोणाकडे सांगितली आहे काय, किंवा मी कोणाला असे सांगितले आहे काय? श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की परमेश्वर एका अर्थाने त्याला म्हणत आहे की तू माझ्याकरिता मंदिर बांधू शकणार नाही. परंतु परमेश्वराने स्वतःला मानवी रूपात मानवाकरिता प्रगट केले. परमेश्वराने स्वतःला लोकांवर प्रदर्शित केले. तो स्वतः लोकांच्या पातळीपर्यंत पोहोचला आणि म्हणून 2000 वर्षांपूर्वी येशू ख्रिस्त ह्या जगात आला आणि त्याने मानवरूप घेतले. योहान कृषुवर्तमान 1 अध्याय आणि 14व्या वचनामध्ये योहान म्हणतो, शब्ददेही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे, असे अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते. वस्ती ह्या शब्दाचा अर्थ आहे त्याने आपला तंबू येथे आमच्यामध्ये उभा केला. कपड्याच्या झिरझिरीत तंबूत आम्हाला भेटण्याऐवजी परमेश्वर आम्हाला मांसाच्या बनलेल्या तंबूमध्ये भेटला. तो ह्या पृथ्वीवर आला आणि आमच्यामध्ये त्याने वास केला. परमेश्वराने नेहमीच स्वतःच्या लोकांबरोबर वास केला. तो त्यांच्या सोबत राहिला आणि त्याने स्वतःला त्यांच्यावर प्रकट केले. 7वा अध्याय आणि 7वं वचन पहा काय सांगतं. मी इस्रायल लोकांसह जिकडे जिकडे भ्रमण करीत फिरलो तिकडे तिकडे ज्या कोणा इस्रायल वंशाला इस्रायल लोकांची जोपासना करण्याविषयी मी आज्ञा करीत असे त्यास तुम्ही माझ्यासाठी गंधसरूचे मंदिर का बांधिले नाही, असा एक शब्द तरी मी कधी बोललो आहे काय? दुसऱ्या शब्दात मंदिर बांधण्याची कल्पना दाविदाची होती, परमेश्वराची नव्हती. परमेश्वराची आज्ञा नव्हती. परमेश्वर मंदिर बांधण्याच्या ह्या कल्पनेबद्दल त्याला श्रेय देत आहे. 8वं वचन, तर आता माझा सेवक दावीद यास सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या प्रजेचा इस्रायलांचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून मेंढरांच्या मागे फिरत असता आणले. परमेश्वर त्याला म्हणत आहे की जेव्हा मी तुला निवडले तेव्हा तू एक साधारण मेंढरे राखणारा लहान मुलगा होता आणि मी तुला माझ्या लोकांवर राजा नेमले. 9वं वचन, जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्याबरोबर राहिलो आणि तुझ्या सर्व शत्रूंचा तूच पुढून उच्छेद केला. पृथ्वीवर जे पुरुष आजपर्यंत झाले आहेत त्यांच्या नावाप्रमाणे तुझे नाव मी थोर करेन. श्रोत्यानो, परमेश्वराच्या पुस्तकात दाविदाचा नंबर एक महान पुरुष असा झालेला आहे, जो ह्या पृथ्वीवर राहिला ह्या रूपात येतो. दाविदाची तुलना कुठल्याही एका पुरुषाशी करा ज्याने राज्य केले आणि आपणास आढळेल की दावीद वैशिष्ट्यपूर्ण आहे. जर मी संध्याष्टांना पूर्णपणे समजले आहे तर परमेश्वराची ही योजना आहे की पुनरुत्थानाच्या वेळी जेव्हा दावीद पुनर्जीवित होईल तेव्हा तो सहस्त्र वर्षाच्या राज्याच्या काळात प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज्यातील
कारभार पाहणारा अधिकारी असेल. 10वं वचन, मी आपल्या इस्रायल लोकांसाठी एक स्थान नेमून देईन. मी तेथे त्यास रुजवेन, म्हणजे ते आपल्या स्थानी वस्ती करून राहतील व ते तेथून पुढे कधी ढळणार नाहीत. हे सर्व काही परमेश्वर करणार आहे. लक्षात घ्या श्रोत्यानो, की तो काय काय करेल. पहिली गोष्ट, मी आपल्या इस्रायल लोकांसाठी एक स्थान नेमून देईन असे परमेश्वर म्हणतो. दुसरी गोष्ट, मी त्यास तेथे रुजवीन, म्हणजे ते आपल्या स्थानी वस्ती करून राहतील व ते तेथून पुढे कधी ढळणार नाहीत. हे फार काळापूर्वी म्हणण्यात आले होते. खरे पाहता परमेश्वराने हे 3000 वर्षांपूर्वी म्हटले आणि अजूनपर्यंत ह्याची पूर्तता झालेली नाही. परंतु श्रोत्यानो, लक्षात घ्या की परमेश्वर त्याचे वचन पूर्ण करणार आहे. 11वं वचन, इस्रायल लोकांवर मी शास्ती नेमिले होते. त्यांच्या काळापासून जसे दुर्जन त्यास त्रस्त करीत होते तसे ते ह्यापुढे करणार नाहीत. तुला मी शत्रूंपासून विसावा दिला आहे. परमेश्वर तुला म्हणत आहे की मी तुझे घराणे कायमचे स्थापेन. परमेश्वर नाथानाला म्हणतो की तू जाऊन दाविदाला सांग की मी त्याचे घराणे स्थापेन. दावीद म्हणाला की मी परमेश्वरासाठी घर बांधीन. परंतु परमेश्वर म्हणतो, दावीद, तू तसे करू शकणार नाहीस. तुझे हात रक्ताने माखलेले आहेत. तू माझ्याकरिता घर बांधू शकणार नाहीस. पण मला तुझ्या मनातील इच्छा माहीत आहे. माझे घर बनविण्याचे श्रेय मी तुला देईन आणि मी तुझे घर स्थापिन. आम्ही परमेश्वराच्या इच्छेच्या बाहेर जाऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. श्रोत्यानो, आज आमच्यापैकी अनेक लोक गरीब आहेत. त्याचे एक कारण म्हणजे आम्ही परमेश्वराकरिता फार कमी प्रमाणात कार्य करीत आहोत. आम्ही असल्या जागी येतच नाही जेथे तो आमच्याकरिता अधिक काही करू शकेल. आम्ही दाविदापासून धडा शिकू शकतो. दाविदाची इच्छा होती की त्याने परमेश्वराकरिता काहीतरी महान असे कार्य करावे आणि परमेश्वराने त्याच्याकरिता त्याहीपेक्षा महान असे कार्य केले. 12वं वचन पुढे सांगतं, तुझे दिवस पुरे झाले आणि तू जाऊन आपल्या पितरांबरोबर निजलास, म्हणजे तुझ्या पोटच्या वंशजास तुझ्या मागून स्थापून त्याचे राज्य स्थिर करीन. हे फार विलक्षण आहे. नवीन करारात आम्हाला वाचायला मिळतं की येशू ख्रिस्त देहदृष्ट्या दाविदाच्या वंशात जन्मला. परमेश्वर दाविदाला म्हणाला, तू जाऊन आपल्या पितरांबरोबर निजलास, म्हणजे तुझ्या पोटच्या वंशजास तुझ्या मागून स्थापून त्याचे राज्य स्थिर करेन. लक्षात घ्या की परमेश्वर शल्मोनाविषयी बोलत नव्हता. परमेश्वर येशू ख्रिस्ताला संबोधित करीत होता. तो येशू ख्रिस्ताविषयी बोलत होता. 13वं वचन, तो माझ्या नामाप्रित्यर्थ मंदिर बांधील, मी त्याचे राजासन कायमचे स्थापेन. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी विषय आहे शल्मोन, कारण वंशामध्ये तोच दाविदानंतर होता. राज्य शल्मोनाच्या ही पुढे जाऊन भविष्यामध्ये पाहत आहे. परमेश्वर म्हणतो की मी त्याचे राजासन कायमचे स्थापेन. हे दाविदाच्या सिंहासनाविषयी म्हटल्या जात आहे. येशू ख्रिस्त एक दिवस दाविदाच्या सिंहासनावर विराजमान होणार आहे. स्वर्गीय दूताने मरियाला हा संदेश लूका शुभवर्तमान 1 अध्याय आणि 32व्या वचनात दिला होता की तो थोर होईल व त्याला परमेश्वराचा पुत्र म्हणतील आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल. पुढे 14वं वचन पहा काय सांगतं, मी त्याचा पिता होईन व तो माझा पुत्र होईल. त्याने अधर्म केल्यास मनुष्य जशी दंडाने व मानवपुत्र जशी फटक्यांनी शिक्षा करीतात तशी मी त्यास शिक्षा करेन. पुन्हा एकदा परमेश्वर काय करणार ह्याविषयी ऐका. फार विशिष्ट ढंगाने परमेश्वर म्हणतो की मी त्याचा पिता होईन. पुनरुत्थित झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने मरियम मगदलिनीला म्हटले, योहान शुभवर्तमान 20 अध्याय आणि 17व्या वचनात, की मला बिलगून बसू नको, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव, त्याच्याकडे मी वर जातो. श्रोत्यानो, परमेश्वर येशू ख्रिस्ताचा पिता आहे. त्याच्या त्रिऐक्यामध्ये येशू ख्रिस्ताचे जे स्थान आहे त्यामुळे तो परमेश्वर पित्याचा पुत्र आहे. परमेश्वर आज माझा सुद्धा पिता आहे. का? कारण मी येशू ख्रिस्तामध्ये नवीन जन्म प्राप्त केलेला आहे. योहान शुभवर्तमान 1 अध्याय 12वं वचन सांगतं, परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. जेव्हा मी येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारले
तेव्हा त्याने मला त्याची संतान, त्याची मुलगी होण्याचा अधिकार दिला. श्रोत्यानो, हा अधिकार फक्त त्यांनाच प्राप्त होतो ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे. त्यापेक्षा न तर काही अधिक न काही कमी, फक्त विश्वास करायचा आहे. परमेश्वर म्हणतो, मी त्याचा पिता होईन, तो माझा पुत्र होईल. 14व्या वचनाचा शेवटला भाग एक फारच वेगळे विधान आहे. हे वचन सांगतं की त्याने अधर्म केल्यास मनुष्य जशी दंडाने व मानवपुत्र जशी फटक्यांनी शिक्षा करीतात, तशी मी त्यास शिक्षा करीन. परमेश्वर म्हणतो की जेव्हा त्याच्यावर दोष लावण्यात येईल, तेव्हा मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल. हेच एक फार विलक्षण असे नाते पिता परमेश्वर आणि पुत्रामध्ये आहे. परंतु जर तो अधर्म करील, तर अर्थात त्याच्यावर अधर्म लादण्यात येईल. तेव्हा जेव्हा तुमची आणि माझी पापे त्याच्यावर लादण्यात आली, तेव्हा त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. तो तुमच्या आणि माझ्याकरिता वधस्तंभावर मारला गेला. आमच्या अपराधांमुळे त्याला शिक्षा झाली. हेच कारण आहे श्रोत्यानो, की त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर टांगला गेला. आमच्या अपराधांमुळे त्याला शिक्षा झाली. तो वधस्तंभावर मारला गेला. त्याने स्वतः तुमची आणि माझी पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, ह्यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने आम्ही निरोगी झालो आहोत. पापाच्या रोगापासून आमची सुटका झाली. यशाया संदेष्टा येशू ख्रिस्ता संबंधाने बोलत असताना म्हणतो की त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडिले. जो दाविदाच्या वंशात येणार, तो संपूर्ण जगाचे पाप स्वतःवर घेईल. यशाया येशू ख्रिस्ताविषयी आपले बोलणे सुरू ठेवित असताना 53 अध्याय 4 ते 6 वचनांमध्ये म्हणतो की खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरिला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याचवर लादिले. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. कशापासून आरोग्य प्राप्त झाले श्रोत्यानो? पापाच्या रोगापासून. पाप एक भयंकर रोग आहे, जो मानवजातीला पीडा देतो, कष्ट देतो. म्हणून परमेश्वर म्हणतो, मनुष्य जशी दंडाने व मानवपुत्र जशी फटक्यांनी शिक्षा करीतात, तशी मी त्यास शिक्षा करीन. नंतर पुढे 15वं वचन पहा. पण तुझ्यापुढून घालून दिलेल्या शौलावरची कृपादृष्टी मी दूर केली, तशी त्याच्यावरची माझी कृपादृष्टी दूर होणार नाही. श्रोत्यानो, दुसऱ्या शब्दात, जरी दाविदाच्या वंशाने भयंकर पाप केलेत, तरी परमेश्वर दाविदाद्वारे आणि त्याच्या वंशाच्या लोकांद्वारे आपला जो उद्देश आहे तो पूर्ण करणार होता. आणि हेच परमेश्वराने केले. त्याने येशू ख्रिस्ताला ह्या जगात पाठवले. 16वं वचन, तुझे घराणे व तुझे राज्य ही तुझ पुढे अढळ राहतील, तुझी गादी कायमची स्थापित होईल. परमेश्वराने हे अधिक महत्वाचे मानले आणि ह्याविषयी स्तोत्रकर्ता 89 अध्याय 34 ते 37 वचनांमध्ये आपल्या वचनांमध्ये सांगतो. आपण ही वचने वाचू शकता. स्तोत्रसंहिता 89 अध्याय 34 ते 37 वचने. नंतर 17वं वचन पहा. ही सर्व वचने व दर्शने जशाची तशी नाथानाने दाविदास कळवली. श्रोत्यानो, नाथान परमेश्वराकडून दाविदाकरिता जो संदेश होता तो पोहोचवित आहे. दाविदाची प्रार्थना आता आम्हाला वाचायला मिळते. 18 आणि 19 वचने सांगतात, मग दावीद राजा आज जाऊन परमेश्वरासमोर बसून म्हणाला, हे प्रभुदेवा, मी कोण व माझे घराणे काय की तू मला येथवर आणावे? हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या दृष्टीने ही केवळ लहान गोष्ट आहे. तू आपल्या सेवकाच्या घराण्यासंबंधाने पुढील बऱ्याच काळाचे सांगून ठेवले आहे. प्रभू परमेश्वरा, हे सर्व तू मानवी व्यवहारासारखे केले आहे. श्रोत्यानो, लक्षात घ्या की हे फार वैशिष्ट्यपूर्ण असे विधान आहे. ते त्या येणाऱ्याच्या प्रतीक्षेत होते. तो स्त्रीद्वारे येणार होता. अब्रामाद्वारे यहूदाच्या वंशातून येणार होता. आणि आता आम्हाला सांगण्यात येत आहे की तो दाविदाच्या कुटुंबातून असेल. येशू ख्रिस्त दाविदाच्या वंशात जन्मणार
हे समजल्यानंतर दावीद अतिशय आनंदित झाला. 20 वचन, दावीद तूच पुढे आणखी काय बोलणार? प्रभू परमेश्वरा, तू आपल्या सेवकास ओळखितोस. दाविदाला पूर्ण खात्री होती की माझ्याबद्दल परमेश्वराला पूर्ण माहिती आहे. श्रोत्यानो, अशा प्रकारे तो आपले हृदय परमेश्वरासमोर उघडीत आहे. 21 वचन, तू आपल्या वचनास्तव व आपल्या मनास आले म्हणून हे थोर कृत्य करून ते आपल्या सेवकाच्या निदर्शनास आणून दिले आहे. दावीद एक चांगला व्यक्ती होता, परंतु तो चांगला होता म्हणून परमेश्वराने हे सर्व दाविदाकरिता केले काय? नाही श्रोत्यानो, दावीद खरे पाहता चांगला मुलगा नव्हता. आम्ही ते पाहणारच आहोत. मी आणि तुम्ही सुद्धा चांगले आहोत म्हणून परमेश्वर आम्हाला वाचवित नाही, आमचे तारण करीत नाही, परंतु त्याने स्वतःच्या विलक्षण आणि अनंत अशा कृपेद्वारे आम्हाला वाचवले आहे. तो आमच्याकरिता कितीतरी चांगल्या गोष्टी करतो. आमच्या चांगुलपणामुळे नाही, परंतु त्याच्या स्वतःच्या चांगुलपणामुळे. आमचा परमेश्वर अद्भुत आहे, अति प्रेमळ आहे, अति कृपाळू आहे. आम्ही नाही श्रोत्यानो, आम्हाला त्याची स्तुती करायची आहे. 22 वचन पहा काय सांगतं, यास्तव हे प्रभू परमेश्वरा, तू थोर आहेस. जे काही आमच्या कानांनी आम्ही ऐकले त्यावरून पाहता तुझ्या समान कोणी नाही, तुझ्याशिवाय अन्य देव नाही. दाविदाला आपल्या परमेश्वराची पूर्ण ओळख होती आणि म्हणून तो अशा प्रकारे म्हणू शकला. हे वचन वाचल्यानंतर आपणाला असं वाटतं का की हे आशीर्वादाने भरलेले वचन आहे? खरं श्रोत्यानो, आम्ही किती आशीर्वादित लोक आहोत की आमचा परमेश्वर असा परमेश्वर आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. नंतर 23 ते 25 वचने सांगतात, तुझ्या इस्रायल प्रजेसमान भूतलावर दुसरे कोणते तरी राष्ट्र आहे काय? आपली प्रजा करून घेण्यासाठी इस्रायला सोडविण्यास तू गेलास, आपले नाव केले, त्यांच्यासाठी महत्कृत्य केली, आपल्या लोकास मिसर देशातून इतर राष्ट्रांच्या व देवांच्या हातातून सोडून घेतले आणि त्यांच्या देखत आपल्या देशासाठी भयानक कृत्य केली. असे कराव्यास कोणत्या राष्ट्राचा देव गेला होता? इस्रायल लोकांनी तुझी निरंतरची प्रजा व्हावे म्हणून तू त्यांची स्थापना केली. हे परमेश्वरा, तू त्यांचा देव झालास. तर आता हे प्रभू परमेश्वरा, आपला सेवक व त्याचे घराणे ह्याविषयी जे वचन तू दिले ते कायमचे सिद्धीस ने आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे कर. श्रोत्यानो, आपणाला माहीत का हे दाविदाकरिता उद्धाराचे कारण बनले? शमूएलाचे दुसरे पुस्तक 23 अध्याय आणि 5 वचनामध्ये तो काय म्हणतो ऐका, माझ्या घराण्याचा देवाशी असा संबंध नाही काय? कारण त्याने माझ्याशी निरंतरचा करार केला आहे. तो सर्व प्रकारे यथास्थित व निश्चित आहे. माझा संपूर्ण उद्धार व अभिष्ट यांचा तो उदय होऊ देणार नाही काय? सर्व अधर्मी लोकास काट्यांप्रमाणे टाकून देतील, कारण त्यास हाती धरिता येत नाही. श्रोत्यानो, जे काही परमेश्वराने प्रतिज्ञेच्या रूपात सांगितले होते त्यावर दावीद पूर्णपणे विसंबून राहिला. आता पुढची वचने पहा, 26 ते 29 वचने सांगतात, सेनाधीश परमेश्वर इस्रायलावर सत्ताधीश आहे असे म्हणून लोकांनी तुझ्या नामाचा निरंतर महिमा वाढवावा आणि तुझा सेवक दावीद ह्याचे घराणे तू समोर स्थापित व्हावे. कारण हे सेनाधीश परमेश्वरा, हे इस्रायलाच्या देवा, तू माझे कान उघडून सांगितले की मी तुझे घराणे स्थापिन, म्हणून ही विनंती तुला करावयाची हिंमत तुझ्या सेवकास आली. आता हे प्रभू परमेश्वरा, तूच देव आहेस व तुझी वचने सत्य आहेत आणि तू आपल्या सेवकांचे अशा प्रकारे बरे करण्याविषयी वचन दिले आहे. तर आता प्रसन्न होऊन आपल्या सेवकाच्या घराण्यास अशी बरकत दे की ते तुझ्या दृष्टीसमोर निरंतर कायम राहील. कारण हे प्रभू परमेश्वरा, तूच हे म्हटले आहे, तुझ्या सेवकाच्या घराण्याचे तुझ्या आशीर्वादाने सदा अभिष्ट हो. श्रोत्यानो, आम्हाला दिसतं की कशा प्रकारे नम्र होऊन ही प्रार्थना दाविदाने परमेश्वरासमोर केली. आता आपण 8व्या अध्यायाकडे वळूया. ह्या अध्यायामध्ये दावीद आपले राज्य बळकट करून विस्तृत करीत आहे. आता दाविदाने यरुशलेमाची आपल्या राज्याची राजधानी म्हणून स्थापना केली आणि त्याने परमेश्वराचा कोष त्या ठिकाणी आणला. त्याने आपले राज्य बळकट केले. योनाथानाचा जो एकच पुत्र मफीबोशेत जिवंत होता त्याच्याशी त्याने फार चांगल्या प्रकारे मैत्रीचे संबंध जुळवले. आता इस्रायलांच्या जुन्या शत्रूंवर तो विजय प्राप्त करतो आणि आपल्या राज्याचा विस्तार वाढवतो. पहिलं वचन सांगतं, 8वा अध्याय 1 वचन,
ह्यानंतर दाविदाने पलिष्ठास मार देऊन अंकित केले आणि त्यांच्या मातृनगराची सत्ता त्यांच्या हातून काढून घेतली. ह्यानंतर हे शब्द परमेश्वराने त्याचा करार दाविदाशी केल्यानंतरचा काळ दर्शवितात. दावीद आता पूर्णपणे आपल्या राज्यात स्थिर झाला होता आणि आम्हाला दिसतं की तो पलिष्ठांवर फार मोठा विजय प्राप्त करतो. श्रोत्यानो, हे पलिष्ठी लोक इस्रायलांचे बारामासी चिरस्थायी जुने शत्रू होते. दावीद त्यांना परतवून लावतो. इस्रायलांच्या भूमीतूनच नाही, परंतु त्यांच्या स्वतःच्या सीमेपलीकडे सुद्धा तो त्यांना पळून लावतो. पलिष्ठी लोकांनी त्या देशाचा बराचसा भाग, विशेष रीतीने दक्षिणी भाग आपल्या ताब्यात घेतला होता. सोबाचा राजा रहोब पुत्र हददेजरशी दाविदाचा जो सामना झाला त्याबद्दल सांगण्यात आले आहे. 4 वचन मी आपणाकरिता वाचत आहे. दाविदाने 1700 स्वार आणि 20,000 पायदळ ही त्याचपासून हस्तगत केली. रथांच्या सर्व घोड्यांच्या शिरा दाविदाने तोडिल्या, मात्र त्यातून 100 घोडे राखून ठेवले. श्रोत्यानो, हददेजर सोबाचा राजा ह्याचे राज्य इफ्रातीस नदीपर्यंत पसरलेले होते. आम्हाला सांगण्यात आले आहे की दाविदाने 1000 रथ त्याच्या जवळून घेतले. दाविदाने रथांच्या सर्व घोड्यांच्या शिरा तोडल्या, परंतु 100 घोडे राखून ठेवले. जे काही नियम व्यवस्था विवरणाच्या पुस्तकात परमेश्वराने राजाकरिता सांगितले होते ते दाविदाने पूर्णपणे पाळले नाहीत. श्रोत्यानो, ह्या बाबतीत आम्ही पुढच्या कार्यक्रमात अधिक पाहू. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रियानो, आपण आज पाहिले की दाविदाने म्हटले होते, यास्तव हे प्रभू परमेश्वरा, तू थोर आहेस. जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर ऐकले आहे त्यावरून पाहता तुझ्या समान कोणी नाही, तुझ्याशिवाय अन्य देव नाही. हा दाविदाचा अनुभव होता, कारण तो सदैव देवामध्ये राहून त्याला आवडेल तेच करण्याचा त्याचा विचार असायचा आणि ते तो करायचा देखील. ही त्याची साक्ष आहे. आज आमच्या जीवनामध्ये कोणती साक्ष आहे? काय आम्ही देवाला इतके जवळून अनुभवले आहे? खरंच दाविदाप्रमाणे देवाचा अनुभव घेऊन त्याची पोचपावती आम्ही देवाला कधी दिली आहे काय? अनेकदा असे होते की आम्ही मागत राहतो, विनंती करतो, परंतु जेव्हा त्या गोष्टी आमच्या जीवनात पूर्ण होतात त्यावेळी किमान आम्ही त्याबद्दल देवाचे आभार तरी मानतो का? प्रियांनो, देवाला ओळखणे आवश्यक आहे. आज आपण आत्मपरीक्षण करूया आणि हे शोधण्याचा प्रयत्न करू की काय मी देवाला खऱ्या अर्थाने ओळखले आहे. आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ आमच्यावरती कृपा करणारे आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. प्रभूजी, तुझ्या सानिध्यामध्ये येणं आमच्यासाठी शिक्षण आहे, आमच्यासाठी एक धडा आहे, ज्याच्याद्वारे आम्ही शिकतो, ज्याच्याद्वारे आम्हाला बदलता येतं, ज्याच्याद्वारे आमचं जीवन आशीर्वादित होतं. होय प्रभूजी, आज तू आम्हाला दाखवून दिलेलं आहेस की तुला ओळखणं किती महत्त्वपूर्ण आहे. कदाचित आमच्या जीवनामध्ये प्रभूजी आम्ही खऱ्या अर्थानं तुला ओळखलेलं नसेल, परंतु आज आमची विनंती, आमची प्रार्थना आहे प्रभूजी, तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आमच्यामधल्या उणिवा तू काढून टाक की जेणेकरून खऱ्या अर्थाने आम्ही तुला ओळखणाऱ्याचे होऊ शकू आणि आमच्या जीवनामधून आम्ही योग्य गोष्टींच्याद्वारे तुझं गौरव करू शकू. होय बापा, आणि यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो. तू आमचा स्वीकार कर, आम्हाला आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. प्रभू तुम्हासह असो.